राम मंदिर प्रकरणामध्ये सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, पै वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही. संजय राऊत, लुटीचा इतिहास तुमचा आहे. 25 वर्ष मुंबई लुटली. ठेकेदारांकडनं कमिशन खाण्याचा इतिहास तुमचा आहे. 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये ठेकेदारांकडनं लूट करून मातोश्री बांधली तुम्ही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापेक्षा आणि रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षा, आमदार रक्षा, उद्धवजी रक्षा असं आंदोलन करा. त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल, त्याची तुम्हाला जास्त गरज आहे. भारतीय जनता पार्टीचा आणि राम मंदिर घोटाळ्याचा काहीही संबंध नाही. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम केलं जातंय. पै वसूल केली जाणार आहे. परंतु संजय राऊत 2.5 वर्ष रोज 100 कोटी या हिशोबाने 90,000 कोटी रुपये तुम्ही वसूल केले. आधी त्याचा हिशोब द्या आणि मग राम मंदिराचा हिशोब मागा. सत्ताधारी दुर्योधनाचे बाप आहेत का पांडव आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सांगून दिले. संजय राऊत, महाभारत तुमचं कच्चं आहे. ज्यांच्यासोबत संजय असतो ते दुर्योधन असतात, दुःशासन असतात, धृतराष्ट्र असतात. हा इतिहास आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं कौरवाचे वंशज आहात. कारण संजय हा कौरवासोबत होता आणि तुम्ही आज दुःशासन, दुर्योधन, धृतराष्ट्र याच्याही पेक्षा जास्त अत्याचारी आहात. कारण तुम्हाला हिंदू धर्म बदनाम करायचा आहे. तुम्हाला प्रभू रामचंद्रांना बदनाम करायचंय. तुम्हाला हिंदू धर्मामध्ये फूट पाडायची. परंतु एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं अर्जुनानं बाण मारून कौरवांचा उद्ध्वस्त केला, निपात केला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता तुमचा निपात करते आणि येणाऱ्या काळामध्ये देखील करणार आहे. त्यामुळे तुम्ही विनाकारण दुर्योधन, दुःशासन यांची नावं घेऊन थाळी पिटण्याचं काम करू नका. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. संजय ज्याच्या सोबत असतो तो दुर्योधन आणि दुःशासन आहे. हा इतिहास संजय राऊत. सूत्र, पैंजन, आभूषण, सीतामाता, प्रभू रामचंद्र यांच्यावर बोलण्याचा संजय राऊतांना अधिकार आहे का? संजय राऊत, तुम्ही आता बाबराबद्दल बोललं पाहिजे, तुम्ही औरंगजेबाबद्दल बोललं पाहिजे, तुम्ही अफजल खानाबद्दल बोललं पाहिजे. कारण प्रभू रामचंद्रांपेक्षा बाबर तुम्हाला जास्त प्रिय आहेत. ज्या काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. तुम्ही काय प्रभू रामचंद्रांबद्दल आंदोलन करणार? माता सीतेचा ज्यांनी अपमान केला अशा पद्धतीचं वर्तन संजय राऊत तुमचं सातत्यानं आहे. रामायणामध्ये शूर्पणखा नावाचं पात्र होतं. संजय राऊत, तुम्ही आधुनिक शूर्पणखा. तुमचं नाक महाराष्ट्रातल्या जनतेनं कापलेलं आहे. त्यामुळं शूर्पणखेसारखं तुम्ही वागताय. परंतु एक लक्षात घ्या, शूर्पणखा असेल, रावण असेल, यांचा अंत झाला होता. महाराष्ट्रातील जनता यापूर्वीही तुमच्यासोबत नव्हती, येणाऱ्या काळामध्ये देखील तुमचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही. रामरक्षा आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेबाहेर जाणार असा दावा संजय राऊत करतात. जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे मातोश्रीच्या सीमेबाहेर पडले हेच खूप आहे. कारण आजपर्यंत स्वतःला मातोश्रीच्या सीमेमध्ये बंदिस्त करणारे उद्धवजी ठाकरे आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन मातोश्रीची सीमा ओलांडतायत हेच खूप आहे. तुम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडण्याची भाषा करू नका. मातोश्रीची सीमा तुम्हाला ओलांडता येत नाही. उद्धवजी ठाकरे घरात बसून कारभार करतात हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना बघितलं. आता फक्त आणि फक्त कुटुंब वाचवायचं. पक्ष तर संपलेलाच आहे, परंतु आपलं येणारं पद वाचवायचं, कारकीर्द वाचवायची, एवढ्यासाठी तुम्हाला प्रभू रामचंद्रांची आठवण येते. परंतु लक्षात घ्या, तुम्ही प्रभू रामचंद्रांचे नौटंकीबाज भक्त आहात. तुम्ही प्रभू रामचंद्रांचे सच्चे पाईक भक्त नाहीत. प्रभू रामचंद्रांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला नाही. कारण तुम्ही त्या काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसलात ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं. त्यामुळे मातोश्रीच्या सीमेबाहेर आलात हेच खूप आहे. महाराष्ट्राची सीमा ओलांडण्याची हिंमत, धमक तुमच्यामध्ये नाही, तुमच्या पक्षामध्ये नाही आणि पक्षप्रमुखांमध्ये नाही. गजनी, बाबर, अकबर यांची नावं घेण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही. कारण तुम्ही स्वतः मोहम्मद गजनी सारखं महाराष्ट्र लुटलाय. रोज 100 कोटी वसुली करून 90,000 कोटी रुपये तुम्ही लुटलेत. त्यामुळं आणि ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या वंशजाचा उदो करायचा,
औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं उधळायची, अफजल खानाच्या दाढ्या कुरवाळायच्या. त्यामुळे तुम्ही मोहम्मद घुरी, गझनी, औरंगजेब, बाबर हे सगळं तुमच्यामध्ये एकत्रित आलंय. कारण तुम्हाला मोहम्मद घुरी प्रिय आहे, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व प्रिय नाही, तर औरंगजेब फॅन क्लब ही तुम्हाला जास्त प्रिय आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या लुटीचा इतिहास काय आहे हे स्वतः आत्मपरीक्षण करा. 90,000 कोटी रुपये आणि पत्राचाळीत ज्यांनी मराठी माणसाला लुटलं त्यांनी यावर बोलू नये. जनाब संजय राऊत यांनी सांगितलेली म्हाताऱ्याची कथा उद्धवजी ठाकरे यांच्यासाठी तंतोतंत लागू होते. उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी हावरटपणा केला, एवढे धावले की आपला पक्ष मागे ठेवला, हिंदुत्व सोडून दिलं आणि शेवटी हाती काय लागलं तर धुपाटणं. मुख्यमंत्री पदासाठी केलेला हावरटपणा यामुळे उद्धवजी ठाकरे यांना हिंदुत्व सोडावं लागलं, उद्धवजी ठाकरे यांना वडिलांचे विचार सोडावे लागले आणि हावरटपणामुळे हाती फक्त धुपाटणं आलं. पक्ष संपला, खासदार गेले, आमदार जातायत, नगरसेवक जातायत. मला वाटतं संजय राऊतांनी ही सांगितलेली कथा उद्धवजी ठाकरेंसाठी तंतोतंत लागू होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.